नमस्कार, मी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन शंकरराव बारवे. गेल्या 28 फेब्रुवारी 2024 पासून वाशिम पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून इन्चार्ज ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. गेले 1 वर्ष आणि 4 महिने झाले वाशिम पोलीस ठाण्याचा कार्यभार माझ्याकडे आहे. वाशिम पोलीस ठाणे हे वाशिम रेल्वे स्टेशनच्या समोरच वाशिम हे मुंबई नाशिक महामार्गावर आणि रेल्वेच्या दोन्ही लाईनमध्ये असलेलं हे शहर हळूहळू नागरीकरण जास्त वाढत चाललेलं आहे. त्यामुळे वाशिमला गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा वाढतंय आणि त्या दृष्टीने या पोलीस ठाण्याची आवश्यकता भासली आणि 2015 साली महाराष्ट्र शासनानं वाशिम पोलीस ठाणे शहापूर पोलीस ठाण्यातील वेगळं केलं आणि वाशिम पोलीस ठाण्यामध्ये एकंदर 34 गावांचा समावेश केला गेलेला आहे. शहापूर तालुक्यातील अ वर्गाची 10 गावे, ब वर्गाची 22 गावे आणि क वर्गाची 2 गावे अशी 34 गावांचा समावेश या वाशिम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. वाशिम पोलीस ठाण्याची इमारत तर पूर्वी चौकीची इमारत होती आणि ती पत्र्याची जुनी जीर्ण झालेली इमारत होती आणि त्या इमारतीतून फार समस्या इथं उद्भवलेल्या होत्या. अनेकदा रात्रीच्या वेळी साप वगैरे यायचे. अंमलदार किंवा अधिकाऱ्यांना या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा व्यवस्थित जागा नव्हती. महाराष्ट्र शासनाचा अलीकडेच 100 दिवसाचा आणि आता 150 दिवसांचा कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यासाठी आणि स्वच्छतेच्या बाबतीमधल्या क्लीनलीनेसच्या बाबतीमधला महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री साहेबांचा ड्राईव्ह आहे आणि त्या ड्राईव्हमध्ये आपण सुद्धा भाग घेतलेला आहे आणि या 100 दिवसांमध्ये 150 दिवसांमध्ये वाशिम पोलीस ठाण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व बोर्ड्स, सर्व रूम्स हाईट वाढवलेली आहे, पत्रे बदललेले आहे आणि डीपीडीसीच्या माध्यमातून शासनाचा काही फंड्स उपलब्ध करून काही लोकवर्गणीतून लोकांकडनं सहाय्य घेऊन या ठिकाणी वाशिम पोलीस ठाण्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी अंमलदारांसाठी एक चांगल्या पद्धतीचे सुविधा उपलब्ध केलेली आहे. या ठिकाणी नागरिकांना सुद्धा बसण्यासाठी एक वेटिंग रूम आहे, अभ्यागत कक्ष. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांसाठी फार छोटं असं दालन होतं, ते आपण आता चांगल्या पद्धतीने मोठं दालन निर्माण केलेलं आहे. सुसज्ज अशी लाईट व्यवस्था, सज्ज व्हेंटिलेशन, प्रत्येक ठिकाणी नेटचं CCTVचं कनेक्शन देण्यात आले. आपण जवळपास या पोलीस ठाण्याच्या याच्यामध्ये 12 CCTV कॅमेरे आणि शहरात सुद्धा SWच्या माध्यमातून आपण रोडला सुद्धा काही कॅमेरे लावलेले CCTV कॅमेरे. त्याचप्रमाणे काही ज्वेलर्स असोसिएशन, व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा CCTV उपलब्ध केलेले आहेत कॅमेरे. त्यामुळे गुन्हेगारीला नियंत्रण आणण्यामध्ये आम्ही काही प्रमाणात यशस्वी ठरलेलो आहोत. आज सत्यनारायणाची महापूजा आणि या ठिकाणी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक, त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या उपस्थितीत नूतनीकरणाचा शुभारंभ करणार होतो. परंतु आज काही महत्वाची कामं असल्यामुळं IB साहेब वगैरे येऊ शकले नाही. परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब स्वतः आले आणि या ठिकाणी आमचा सत्यनारायणाची पूजा होऊन एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन एक नूतनीकरणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. धन्यवाद.